वेलकम टू आचार्य डिजिटल ॲज वेल ॲज 1729 आचार्य अकॅडमी मधील सगळ्या विद्यार्थ्यांना जे जेईचं प्रिपरेशन करत होते, जे नीटचं प्रिपरेशन करत होते, जे MST CETचं प्रिपरेशन करत होते, सो अशा सगळ्याच प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डचं फार टेन्शन आलेलं आहे. त्यामुळे मागच्या जे काही 10 दिवसामध्ये माझं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांबरोबरचं जे इंटरॅक्शन होतं, जेईचा आता पेपर खूप चांगला गेलाय, परंतु टेन्शन ह्या गोष्टीचं आहे की बोर्डात 75% पडतील का नाही. नीट आणि सीईटी वाल्या विद्यार्थ्यांना थोडंसं कमी टेन्शन असतं, कारण की त्यांचा जो कट ऑफ असतो तो कमी असतो, 50%च कट ऑफ असतो. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ बोर्डसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेन्शन येत आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्ट्रेस फिलिंग येते, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय की कशाचा अभ्यास करायचा, कुठल्या क्वेश्चनचा अभ्यास करायचा आणि पूर्ण एंटायर जो बोर्डचा फिजिक्सचा पेपर आहे तो या पर्टिक्युलर सांगितलेल्या क्वेश्चन आणि ज्या सिस्टीम्स आहेत याच्या बाहेरचा येणार नाही. त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. सर्वप्रथम ही गोष्ट समजून घ्या की लास्ट 8 ते 10 वर्षामध्ये फिजिक्सचा बोर्डाचा पेपर कशा कशा पद्धतीनं बदललेला आहे आणि पॅटर्न मध्ये काय चेंजेस झालेले. सो आपण मेन गोष्ट बघण्यासाठी सुरुवात करू की बोर्डाच्या पेपरला नेमकं लास्टच्या 10-15 दिवसामध्ये काय करावं, म्हणजे बोर्डमध्ये 75%च्या प्लस मार्क पडतील मिनिमम आणि मॅक्झिमम 100% तुम्ही घेऊ शकता, आउट ऑफ पण घेऊ शकता. सो बेसिकली तुम्ही जर बोर्डसाठी लय टेन्शन मध्ये असाल तर टेन्शन घेऊ नका, कारण की पूर्ण हे लेक्चर बघितल्याच्या नंतर तुम्हाला 100% सांगतो की तुम्ही म्हणणार आपण जे केले तेच तर येणार आहे. सगळ्यांनी 2 वर्ष महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जेईचं प्रिपरेशन केलेले, नीटचं प्रिपरेशन केलेले, MST CETचं प्रिपरेशन वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये केलेलं असेल, कोणी ऑनलाईन बघितलं असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधून बोर्डकडे जे दुर्लक्ष झालेले असं तुमच्या मनामध्ये जी भावना आहे की आपल्याला लिहिण्याची प्रॅक्टिस करणं या 15-20 दिवसामध्ये आवश्यकता आहे, परंतु घाबरण्याचं काहीही कारण नाही. आता तुम्ही बघाल की तुमचा फिजिक्सचा जो पेपर आहे तो 17 फेब्रुवारीला आहे, म्हणजे साधारण तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा कधी बघत असाल तरी तुमच्याकडे मिनिमम 10 ते 15 दिवसाचा स्पॅन अवेलेबल आहे. आता तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे जेईचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 75%चा क्रायटेरिया आहे, पण तेच जर सीईटीचे विद्यार्थी असतील, नीटचे विद्यार्थी असतील तर त्यांना जो कट ऑफ आहे तो बोर्डचा साधारण 50% कट ऑफ आहे. आणि हा कट ऑफ आनंदात, म्हणजे मी माझ्या 9 वर्षाच्या एज्युकेशनच्या कारकिर्दीत एकही विद्यार्थी या टक्क्याच्या खालचा बघितलेला नाहीये. त्यामुळे सीईटी आणि नीटवाल्या विद्यार्थ्यांनी तर बिनधास्त पेपरला जाणे. इवन तुम्ही जर बोर्डाचा अभ्यास केलेला नसेल, नाही केला तरीही तुम्हाला चांगलेच मार्क मिळणार आहेत. कसे ते तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ फक्त बघत राहा, तुम्हाला 100%. आणि पालक बघत असतील तर त्यांनी ही गोष्ट बघा की बोर्डचं प्रिपरेशन न करता सुद्धा 80+ % कसे मिळवले जाऊ शकतात. बऱ्याचदा विद्यार्थी पालकांना सांगतात की मी जेईचं प्रिपरेशन केले, मी नीटचं प्रिपरेशन केले, मी सीईटीचं प्रिपरेशन केले आणि बोर्डाचं काहीच झालेलं नाही. मुळात ही गोष्ट चुकीची आहे, कारण जे काही जेईचा सिलेबस आहे, जो काही तुमचा नीटचा सिलेबस आहे, जो काही तुमचा सीईटीचा सिलेबस आहे, हा सिलेबस बाहेरचा नाहीच आहे, बोर्डाच्या पुस्तकाला धरूनच आहे. मग ते सीबीएसईचे विद्यार्थी असोत किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे विद्यार्थी असोत किंवा ICSEचे विद्यार्थी असोत, जे कन्सेप्ट तुम्ही बोर्ड याला लागतात, जेईला लागतात, नीटला लागतात, सीईटीला लागतात, ही सगळी थेरी सेम थेरी आहे जी तुमच्या बोर्डामध्ये विचारली जाते. फक्त तुम्हाला जे क्वेश्चन सॉल्व्हिंगची जी काही प्रॅक्टिस आहे ती तुम्ही थेरी जास्त डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस न करता तुम्ही जी प्रॅक्टिस केलेली ती प्रॅक्टिस केलेली मल्टिपल चॉईस क्वेश्चनची किंवा न्यूमरिकलची तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. तर तुम्ही हे समजून घ्या की जो तुमचा बोर्डाचा पेपर होणार आहे त्यात 70 मार्क हे तुमच्या हातातले आहेत आणि 30% किंवा 30 मार्क हे प्रॅक्टिकल आहेत. तर मी असं अज्युम करतो की महाराष्ट्रातील सगळेच विद्यार्थी हे प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये अतिशय हुशार आणि शार्प आहेत आणि प्रत्येक संस्था ही जनरली 25 ते 30च्या दरम्यान मुलांना मार्क पडतात. म्हणजे
आता ते आपल्या हातातली गोष्ट नाहीये, पण प्रॅक्टिकलचे मार्क आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. तो आकडा आहे तुमचा साधारण 30%चा. कारण प्रत्येक याच्यामध्ये 100चा पेपर आहे फिजिक्सचा, तर 70 मार्काचा पेपर असणार आहे, 30 मार्क प्रॅक्टिकलला असणार आहेत. आणि मी अज्युम करतो की महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना 25+ मार्क हे पडणारच आहेत प्रॅक्टिकलला, असं अज्युम करू. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप नॉलेज लागतं त्याचं, प्रॅक्टिकल कसं करायला पाहिजे, पण त्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या असतील, कारण ती गोष्ट हँड्स ऑन एक्सपिरियन्सची आहे. त्यामुळं आपण त्याबद्दल नंतर बोलूयात. सो 70 मार्काचं जर तुम्ही ब्रेकअप बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की ह्या 70 मार्कमध्ये साधारण पहिला जो क्वेश्चन आहे सेक्शन 1, त्या सेक्शन 1 मध्ये साधारण 10 MCQ आहेत. त्यामुळं एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे जे विद्यार्थी विचार करत असतील की मी बोर्डाचा अभ्यास केला नाही, पण तू MCQचा तर अभ्यास केलास ना बाळा, मग MCQ किती आहेत तुझे? 10. म्हणजे याचा अर्थ या 18 पैकी 10 पर्टिक्युलर मार्क्सचा अभ्यास हा प्रत्येक जेईच्या, प्रत्येक नीटच्या, प्रत्येक सीईटीच्या विद्यार्थ्याने 10 मार्काचा अभ्यास प्रत्येक सब्जेक्टला केलेला आहे. आता जर तुम्ही बघाल की या पर्टिक्युलर 18 मार्क पैकी 10 मार्क हे MCQ ला आहेत, तर 8 मार्क हे जे शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन असतात की डेफिनेशन्स असतात. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला MCQ चांगले कळणार असतील किंवा MCQ ची तयारी करायची असेल, न्यूमेरिकलची तयारी करायची असेल, तर 100% तुमच्या विद्यार्थ्यांनी, आपल्या विद्यार्थ्यांनी जे काही 8 मार्क आहेत एका वाक्यात उत्तरे द्या, ते तुम्हाला येणारच आहेत. कारण की तुम्ही त्या डेफिनेशन सगळ्या हाताखालून गेल्यात तुमच्या, त्याची तुम्ही लिहून प्रॅक्टिस बघितले आणि त्याच्यानंतरच तुम्ही जेईला, सीईटीला, नीटला सामोरं जाणार आहात किंवा ऑलरेडी जेईच्या फर्स्ट सेशनला तुम्ही सामोरं गेलेला. त्यामुळे या 18 मार्काचा अभ्यास तुमचा ऑलरेडी झालेला आहे. त्यामुळे मी असं समजतो की ह्या 25%मध्ये 18 मार्क तुमचे डेफिनेटली ऍड झालेले. का? कारण त्या 18 साठी तुम्ही 2 वर्ष अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर सेक्शन बी, ज्यामध्ये 12 क्वेश्चन्स आहेत आणि 12 पैकी 8च क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत, जे साधारण 2 मार्काचा एक क्वेश्चन्स राहतो. आणि यामध्ये काही न्यूमेरिकल पण विचारले जातात, त्यामध्ये काही थेरी क्वेश्चन्स पण विचारले जातात. पण तुम्हाला पूर्ण सगळ्या चॅप्टरचा अभ्यास किंवा सगळे क्वेश्चन्स येणं अपेक्षितच नाहीये. कुठलेही 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला 12 पैकी. त्यामुळं इथं तुम्हाला बराचसा फ्रीडम आहे की बाबा जो आपल्याला छान लिहिता येतो, जो आपल्याला जमतो, न्यूमेरिकल किंवा थेरी, ते तुम्हाला लिहिता येणार आहे. सेक्शन सी मध्ये साधारण 12 क्वेश्चन्स असणार, त्यापैकी तुम्हाला फक्त 8च क्वेश्चनची उत्तरं द्यायची. त्याच्यात न्यूमेरिकल पण असू शकतात, थेरी पण असू शकते. त्यानंतर सेक्शन डी जो आहे त्यामध्ये 5 क्वेश्चन पैकी तुम्हाला 3च क्वेश्चनची उत्तरं द्यायची आहेत आणि त्या 3 क्वेश्चनचे प्रत्येकी 4 मार्क पकडले तुम्ही, तर साधारण 12 मार्क, 24 मार्क, 16 मार्क, 18 मार्क असे हे सेक्शन विभागलेले आहेत. आता आपण हे बघणार आहोत की लास्टच्या काही दिवसामध्ये नेमका पेपरचा पॅटर्न आणि कुठले कुठले महत्वाचे IMP, VVIP क्वेश्चन्स आहेत की ज्या क्वेश्चनच्या बाहेर जनरली पेपर जात नाही, असे आपण सगळ्या क्वेश्चनची लिस्ट बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला ही गोष्ट बघण्याची गरज आहे की बाबा पेपरचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये 18 मार्क तर डेफिनेटली तुम्ही त्याचा अभ्यास केलेलाच आहे. आता आपण बघूयात की साधारण लास्टचे जे 3 वर्षाचा ट्रेंड आहे, कशा प्रकारचा पेपर विचारला जातो, कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर तुम्ही जर लास्टचे 3 वर्षाचा ट्रेंड जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला कळेल की 2024च्या पेपरला साधारण 30 मार्काचे न्यूमेरिकल विचारले गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही हा विचार करा की न्यूमेरिकलचीच तयारी तुम्ही 2 वर्ष केलेली आहे. आपलं जे आचार्य अकॅडमी मध्ये 8 असते की दररोज तुम्ही जेईचे विद्यार्थी असाल तर 60 क्वेश्चन दररोज सॉल्व्ह करा, नीटचा विद्यार्थी असाल तर तुम्ही 100 क्वेश्चन डेली सॉल्व्ह करा आणि सीईटीचा क्वेश्चन जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही 75 क्वेश्चन सॉल्व्ह करा. मग हे जे क्वेश्चन सॉल्व्ह करता तुम्ही ते सगळे न्यूमेरिकलच आहेत आणि 24च्या पेपरला 30 मार्काची न्यूमेरिकल विचारलेत. ते 30 मार्क प्लस साधारण 18 मार्क तर जे तुम्हाला ऑलरेडी तुम्ही त्याचं प्रिपरेशन केलेले, ते म्हणजे कुठले? 10 MCQ आणि 8 एका वाक्यात उत्तरे द्या. मग तुम्ही जर विचार केला तर 48
मार्काचा अभ्यास हा तुमचा 2 वर्षाच्या सीईटी जेई नीटचा प्रिपरेशन करत असताना ऑलरेडी झालेला आहे. आणि या 48 मध्ये तुम्ही जर छान चांगले विद्यार्थी असाल, IIT साठी जाणारे, NIT साठी जाणारे, तर मला वाटतं तुमच्या प्रॅक्टिकललाही 30 मार्क किंवा 25+ मार्क मिळणं काय फार अवघड नाही. आणि हा जर आकडा तुम्ही केला तर साधारण हा 78 आकडा येतो. त्यामुळे तुमच्या 75% जी 8 आहे तर ती तुमची फक्त, जर तुम्ही न्यूमरिकल सीईटी जेईचा अभ्यास चांगला केलेला असेल तरी तुम्हाला 78 पडायला पाहिजे. त्यामुळे थेरीचा एकही क्वेश्चन तुम्हाला सुटला नाही तरी सुद्धा तुमचा 78 78 आउट ऑफ 100 हा स्कोर कुठंच गेलेला नाही. त्यामुळे घाबरण्यासारखं काहीही कारण नाही. जर तुम्ही 23चा पॅटर्न बघाल तर 23 मध्ये 39 मार्कचे न्यूमरिकल विचारले होते. यामध्ये जर तुम्ही साधारण 18 ऍड केले किंवा यामध्ये जर 30 प्रॅक्टिकलचे मार्क ऍड केले तर इथं तर बघा तुम्हाला 87 स्कोर तुमचा कुठेच गेलेला नाही. त्यामुळे 2023ला न्यूमरिकलच विचारलेले 39 मार्कचे होते, प्लस MCQ प्लस एका वाक्यात उत्तरे द्या. मग तुमचा स्कोर 87 येतो. पाहिजे तर तुम्हाला 75 आलेले तुम्हाला 87. त्यामुळे काही काळजी करण्याची आवश्यकता आहे का? त्यानंतर 2022ला तुम्ही चेक करा 22ला की तुमच्याकडे 36 मार्काचे न्यूमरिकल्स विचारलेले, ज्याची तयारी तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. 18 मार्क तुमचे जे 10 MCQ आणि 10 जे काही तुमचं काय म्हणतात त्याला आपले एका वाक्यात उत्तरे द्या, याचं कॅल्क्युलेशन केलं तर 54 आहे. यामध्ये तुम्ही 30 मार्क ऍड केले प्रॅक्टिकलचे. हुशार सगळे आहेत, IIT ला जाणारेच, NIT ला जाणारेच, म्हणून 30 मार्क पकडतोय. तर हा आकडा तुमचा 84 येतो. मग मला सांगा 84 मार्क आपल्याला लागतच नाहीत, आपल्याला मिनिमम 75 लागतात. त्यामुळं तुम्ही जर विचार केला तर ज्या गोष्टीचा 2 वर्ष अभ्यास केलेला आहे, पेपर सुद्धा बोर्डाचा त्याच पॅटर्नवर विचारला जातोय. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही एक कारण नाही. आता आपण हे बघू की हे तर गोष्ट केली, मग सर थेरीचे काय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत की ते क्वेश्चन जर आम्ही केले तर आम्हाला 100% चांगले मार्क पडतील. म्हणजे तुम्ही हे विचार करा की 78, 87 आणि 84 ही जे काही पॅटर्न आहे, म्हणजे हे फक्त तुमचा जो अभ्यास झालेला आहे त्यावरचे क्वेश्चन्स न्यूमरिकल ॲज वेल ॲज MCQ हे 78, 87, 84 मार्क पडण्यासारखे आहेत. पर्यायी तुम्हाला प्रॅक्टिकलला आउट ऑफ मार्क मिळाले असतीलच. त्याच्यात थोडेसे कमी जरी केले तरी आता आपण वळणार आहोत मेन पार्ट कडे, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन की जे करून गेल्याच्या नंतर तुम्हाला दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही. थेरीसाठी तुम्ही ते जे काही टॉपिक मी देणार आहेत, जे कन्सेप्टवर क्वेश्चन विचारले गेलेले आतापर्यंत ते देणार आहेत, आणि उरलेले बाकी तुम्ही 2 वर्ष जेईचा अभ्यास केलेलाच आहे असं मी अज्युम करतोय. त्यामुळे आपण एक लिस्ट ऑफ द क्वेश्चनरी बघणार आहोत. मी ह्या व्हिडिओसाठी साधारण किती वर्षाचे बोर्डचे पेपर अनालाइज केलेले ते सांगतो तुम्हाला. मी 2017 पासून ते 2024 पर्यंत जेवढे काही बोर्डाचे पेपर आतापर्यंत झालेले आहेत त्या सगळ्या क्वेश्चनचा, थेरॉटिकल क्वेश्चनचा अभ्यास केल्यानंतर मी रिपीटेडली कुठला कन्सेप्ट आहे की ज्यावर सारखे सारखे क्वेश्चन विचारले गेलेले हायेस्ट, म्हणजे याचा अर्थ या वर्षीच्या पेपरला सुद्धा गेस पेपर म्हणून ह्यातलेच क्वेश्चन येतील याची मला 100% म्हणू नाही शकत, कारण की क्वेश्चन कोण सेट करतं माहित नाही. पण तरी सुद्धा जो लॉजिकल 17 पासून ते 24 पर्यंत 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 साधारण एक 8 वर्षाचा कालखंड असेल. त्यातले कोरोनाचे 2 वर्ष आपण देवाला सोडू. सो साधारण एक 6 ते 7 वर्षाचा ट्रेंडचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्या 6 ते 7 वर्षाच्या ट्रेंड मध्ये साधारण 2 मार्काचे 3 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत तर त्याचं जर तुम्ही बघितलं तर आता तुम्ही प्रत्येकाने आपापली नोटबुक तुम्ही काढा आणि त्या नोटबुक मध्ये मी जे कन्सेप्ट लिहून देणार आहे ते तुम्ही लिहा. तुम्हाला डेफिनेटली जे थेरॉटिकल उरलेले मार्क आहेत, म्हणजे 78 आणि उरलेले जे काय असतील, किंवा 70 मार्काचा पेपर आहे त्या 30 मार्क प्रॅक्टिकलचे, त्या 70 पैकी 48चे तर न्यूमरिकल MCQ एका वाक्यात उत्तरे द्यायत. मग उरलेले जे मार्क आहेत, सो ती जी थेरी आहे त्याच्यातही ऑर क्वेश्चन आहेत. त्यामुळे बऱ्याचदा पालकांना पण असं वाटू शकतं असं कसं काय शक्य, 8 पैकी समजा 12 पैकी 8च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर त्यात न्यूमरिकल बी असणार आहे, थेरी बी असणार आहे. जर आपला लय अभ्यास न्यूमरिकलचा झालाय तर तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करा. कोणी सांगितलं तुम्हाला की तुम्ही थेरीचं सगळं लिहिलं पाहिजे? तरी सुद्धा थेरीचे काही एक 18 पॉईंट असेल की ज्या 18 पॉईंटच्या बाहेरचा पेपर येणार नाही, कारण की मी जे ही लिस्ट काढलेली आहे क्वेश्चनरीची किंवा कन्सेप्टची, त्या कन्सेप्टवर मिनिमम या 7 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये साधारण किमान 4दा ते 5दा त्या कन्सेप्टवर किंवा त्या पर्टिक्युलर वाक्याच्या आधारे
काही ना काहीतरी थेरॉटिकल क्वेश्चन्स मिळालेले लिहिलेले आहेत. त्यामुळं तुम्ही आपापली नोटबुक तुम्ही काढू शकता आणि ही गोष्ट लिहून देऊ शकता. मॅग्नेटायझेशन मी कन्सेप्ट वाईज लिहितो. मॅग्नेटायझेशन मध्ये त्याच्यात काहीतरी डेफिनेशन विचारतील किंवा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी विचारतील किंवा मॅग्नेटायझेशनच्या रिलेटेड संबंधित आयदर 2 मार्काचा, 3 मार्काचा किंवा 4 मार्काचा क्वेश्चन असेल. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला ही विनंती आहे की बोर्डाच्या पेपरसाठी जे 10-15 दिवस उरलेले आहेत त्यामधला तू काही कर, पण ऍटलिस्ट 1 तास 2 तास या कन्सेप्टला देणे. त्या कन्सेप्टचं नाव आहे मॅग्नेटायझेशन. यावर मागच्या 6 वर्षामध्ये 4दा क्वेश्चन विचारलेले आहेत. दुसरा जो कन्सेप्ट आहे तर तो कन्सेप्ट बघा, साधारण मॅग्नेटिक फील्ड या गोष्टीवर क्वेश्चन साधारण 5दा विचारलेले आहेत. मग आता बरेच पोरं म्हणतील सर मॅग्नेटिक फील्ड से रिलेटेड काय? मॅग्नेटिक फील्ड रिलेटेड मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायर विचारतील किंवा सर एखादं तुम्हाला सिलेंडर देतील त्यातली मॅग्नेटिक फील्ड विचारतील किंवा मॅग्नेटिक फील्ड रिलेटेड काही ज्या डेफिनेशन्स असतील त्या विचारतील किंवा मॅग्नेटिक फील्डचे SI युनिट विचारतील किंवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ विचारतील. ह्या अशा गोष्टी विचारू शकतात. त्यानंतर तिसरा जो कन्सेप्ट आहे की ज्या पर्टिक्युलर पॉइंटवर तुम्हाला क्वेश्चनची तयारी करायची, लिनियर SHM म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. यावर आता बऱ्याचदा सिंपल हार्मोनिक मोशनवर एखादा पर्टिक्युलर इक्वेशन देतील तुम्हाला की त्या इक्वेशन वरून अँप्लिट्यूड काढा किंवा मॅक्झिमम ऍक्सेलरेशन काढा, वेलोसिटी काढा किंवा सिंपल हार्मोनिकची डेफिनेशन लिहा. ह्या अशा प्रकारचे 2 मार्क 3 मार्क किंवा त्याचं एखादं डेरिवेशन विचारतील, यावर क्वेश्चन विचारू शकतात. जो चौथा पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आहे आयसोथर्मल प्रोसेस. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये म्हणा किंवा ज्यामध्ये जी प्रोसेसमध्ये साधारण हीट कॉन्स्टंट राहते, या पर्टिक्युलर आपण त्याला म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. सो आयसोथर्मल प्रोसेस ची डेफिनेशन विचारू शकतात किंवा त्याच्याबद्दल दुसऱ्या काही प्रोसेसेस असतील, आयसोबॅरिक प्रोसेस असेल, आयसोकोरिक प्रोसेस असेल, त्याची डेफिनेशन विचारतील. बट साधारण आयसोथर्मल प्रोसेस यावर लास्टच्या 6 वर्षामध्ये साधारण 4दा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यानंतर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस हा जो काही KTG आपण म्हणतो, सो कायनेटिक थेअरी वर काय क्वेश्चन्स विचारले जातात जनरली. सो कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये एक सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे विचारला जातो की प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल ऑन द वॉल्स ऑफ अ कंटेनर. हा साधारण 3 मार्काचा क्वेश्चन असतो की ज्यामध्ये प्रेशरचा तुम्हाला डेरिवेशन द्यायचं असतं. सो हे जे काही महत्वाचे 5 गोष्टी आहेत ह्या लास्टच्या 6 ते 7 वर्षामध्ये साधारण किमान 4दा ते 5दा यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्ही या पर्टिक्युलर जे कोणी क्वेश्चन्स बघत असतील त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल. त्यामुळे थेरॉटिकल क्वेश्चन्स याच्या बाहेरचे 50 ते 60% क्वेश्चन मी जे आज 18 पॉईंट लिहून देणार आहे त्याच्या बाहेरचे येणार नाहीत. वाटल्यास आपण पेपर झाल्याच्या नंतर मी एक अनालिसिस डिकोड करणारा व्हिडिओ बनवू आपण, त्यामध्ये सुद्धा मी प्रूव्ह करेन की मी जे हे व्हिडिओ लिहून हा व्हिडिओ जो काढला होता यामधल्याच कन्सेप्टवर थेरॉटिकल क्वेश्चन्स विचारले, कारण हे लास्टचे 7-8 वर्षाचे पेपर अनालिसिस केल्यानंतरच मी यावर आलेलो आहे. सो हे 5 पॉईंट जर लिहून घेतलेले असतील तुम्ही तर आपण पुढे जाऊयात. आता या 5 पॉईंट नंतर बघाल तुम्ही तर साधारण गॅल्व्हॅनोमीटर हा जो 6वा पॉईंट आहे की गॅल्व्हॅनोमीटर वर, आता गॅल्व्हॅनोमीटर वर बऱ्याचदा क्वेश्चन असा विचारतात की डेरिवेशन लिहा की गॅल्व्हॅनोमीटर युजिंग ऍज अ अॅमीटर म्हणा किंवा व्होल्ट मीटर म्हणा, म्हणजे मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरला अॅमीटर म्हणून वापरायचं असेल तर काय डेरिवेशन्स आहे, त्याला व्होल्ट मीटर म्हणून वापरायचं असेल तर काय डेरिवेशन आहे. यावर साधारण 3 ते 4 वेळा क्वेश्चन्स विचारलेला आहे. त्यामुळं गॅल्व्हॅनोमीटर रिलेटेडच्या ज्या काही सगळ्या गोष्टी तर तुम्ही चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजे. त्यानंतर पोटेन्शिओमीटर, आता पोटेन्शिओमीटर तुम्हाला माहिती आहे की पोटेन्शिओमीटरचा उपयोग कशासाठी होतो. साधारण पोटेन्शिओमीटर जे काही आहे त्या पोटेन्शिओमीटर मध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट असेल किंवा रेजिस्टन्स व्होल्टेज याचं जे रिलेशन्स असेल जे की ओहम्स लॉ म्हणा किंवा पोटेन्शिओमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, अॅमीटर, व्होल्टमीटर हे जवळपास एकाच चॅप्टर मधले बऱ्यापैकीचे कन्सेप्ट आहेत आणि पोटेन्शिओमीटर हे सगळीकडे वापरण्यात येतं, कारण की आपल्या ज्या घरामध्ये आपलं पोटेन्शियल हे आपण म्हणतो व्होल्टेज वगैरे मेजर करायचं असेल तर मग व्होल्टेज मेजर करण्यासाठी बऱ्याचदा काय त्याचा बॅकड्रॉपला यूज केला जाऊ शकतो किंवा पोटेन्शिओमीटरचं जे रिलेशन्स आहे ते रिलेशन्स तुम्ही त्या रिलेटेडचे डेरिवेशन्स तुम्ही करायला पाहिजे. सो 7वा जो काही कन्सेप्ट होता आपला तो पोटेन्शिओमीटर आहे. त्यानंतर तुम्ही जर बघाल साधारण बऱ्याचदा पोटेन्शिओमीटरचे छोटे न्यूमेरिकल पण विचारले जातात. त्यानंतर आहे व्होल्टमीटर.
व्होल्टमीटर हे फार कॉमन टर्मिनॉलॉजी आहे, कारण की ज्याने व्होल्टेज मेजर करण्यासाठी वापरली जातात, त्यामुळे ही सोपी पण गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्होल्टमीटर रिलेटेडचे न्यूमेरिकल्स असतील, थेरी असेल, ती चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे. व्होल्टमीटरवर साधारण एक 4-10 क्वेश्चन्स विचारले गेले थेरॉटिकल. त्यानंतर कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटरवर जनरली क्वेश्चन विचारतात की कॅपॅसिटर म्हणजे काय असेल, किंवा एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर काय तुमचं त्याचं डेरिव्हेशन आहे. त्यामुळे कॅपॅसिटर रिलेटेड किंवा कॅपॅसिटन्स इन सिरीज, कॅपॅसिटन्स इन पॅरलल, त्याचे काही तुम्हाला 2-3 डायग्राम्स देतील. त्यामध्ये कॅपॅसिटन्स हे पॅरलल मध्ये अरेंज असतील तर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय असेल ते तुम्हाला न्यूमेरिकल पण विचारू शकतात, कॅपॅसिटन्सची थेरी पण विचारू शकतात. त्यानंतर कॅपॅसिटर झाल्याच्या नंतर रजिस्टर. आता रजिस्टर मध्ये जनरली फेमस कुठली गोष्ट आहे, तर साधारण रजिस्टर ही जी गोष्ट आहे, तर या रजिस्टर मध्ये आपण त्याला असं लिहिलं तरी चालेल की रेजिस्टन्सेस इन पॅरलल म्हणा, किंवा रेजिस्टन्स जे काही असतो, म्हणजे हा ओम्स लॉ मधला V = IR हा जो फॉर्म्युला आहे, तर रेजिस्टन्सेस इन सिरीज अरेंज केले असतील तर काय डेरिव्हेशन असू शकतं, पॅरलल असतील तर जसं कॅपॅसिटन्स असतं. त्यानंतर रेजिस्टन्स रिलेटेड किंवा रजिस्टर रिलेटेड ज्या काही छोट्या मोठ्या थिअरॉटिकल गोष्टी आहेत, डेफिनेशन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड, त्या तुम्ही करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आपण जो आणि रजिस्टर या गोष्टीवर साधारण 3दा क्वेश्चन विचारलेला आहे मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये. त्यानंतर आपण बघू की आणखीन हे झाले 10 पॉइंट. आता पुढचे जे 8 पॉइंट आहेत ते आपण परत पुढे पुढे बघू. 11वा जो पॉइंट आहे तर तो साधारण सर्क्युलर मोशन या गोष्टीवर आहे. त्यामुळे सर्क्युलर मोशनची थेरी तुम्ही फार चांगली केली पाहिजे, कारण सर्क्युलर मोशन असेल तर मग त्यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू शकतं. त्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय विचारू शकतात, त्याचं SI युनिट विचारू शकतात. त्याच्यानंतर अँग्युलर वेलॉसिटी विचारू शकतात. त्यानंतर अँग्युलर ऍक्सेलरेशन विचारू शकतात, त्याचं डायरेक्शन्स विचारू शकतात, किंवा सर्क्युलर मोशनची डेफिनेशन विचारू शकतात. किंवा सर्क्युलर एखादा पूर्ण सर्कल दिलेलं आहे तर त्यामध्ये टेन्शन ॲट दी टॉप, टेन्शन ॲट दी बॉटम, किंवा एनर्जी वेगवेगळ्या एनर्जीज ॲट डिफरंट लेवल हे पण विचारू शकतात. त्यामुळं ह्या रिलेटेडची थेरी तुम्ही छान पद्धतीने केलेली पाहिजे. त्यानंतर अँग्युलर मोमेंटम हा जो क्वेश्चन आहे रोटेशनल डायनामिक्सचा आहे. अँग्युलर मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे तुम्हाला माहित असतं बाळांनो की m/v याला आपण मोमेंटम म्हणतो, म्हणजे p ने डिनोट करतात मास इंटू वेलोसिटी, जे की न्यूटनचा सेकंड लॉ साठी वापरण्यात येतो. सो अँग्युलर मोमेंटम टर्मचं डेरिव्हेशन म्हणजे L = I ओमेगा या फॉर्म्युल्याचं तुम्हाला डेरिव्हेशन लिहायला लावतील, त्याची थेरी लिहायला लावतील. त्यामुळे अँग्युलर मोमेंटचं SI युनिट काय आहे, ते त्याचं डायरेक्शन काय असेल, किंवा ह्या गोष्टी तुम्हाला थेरॉटिकल विचारू शकतात. त्यामुळे अँग्युलर मोमेंटमचा अभ्यास तुम्ही फार छान पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि अँग्युलर मोमेंटमवर आतापर्यंत मॅक्स द क्वेश्चन विचारले 6दा लास्टच्या 8 वर्षात क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर आपण बघू की मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे, ज्यावर बऱ्याचदा डेरिव्हेशन. आता बऱ्याचदा असं पण होतं की हा तुम्हाला वाटत असेल की मोमेंट ऑफ इनर्शियावर एवढ्यादा जास्तदा का क्वेश्चन विचारले गेलाय, कारण की मोमेंट ऑफ इनर्शियाचा पुढचं फक्त बदललं की बदलून जातं सगळं. मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा वेगळा, मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा वेगळा, मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल थेरमनी वेगळा, परपेंडिक्युलर थेरमनी वेगळा. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शियावर 100% क्वेश्चन येणारच आहे. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं. मोमेंट ऑफ इनर्शिया या पर्टिक्युलर कन्सेप्टवर थेरॉटिकल प्लस न्यूमेरिकल प्लस MCQ येणारच आहे. त्यानंतर आपण 14वा कन्सेप्ट बघू की ज्यावर आपल्याला खूप फोकस करायचा आहे. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे जे काही आपलं पार्ट 2चं फिजिक्स आहे, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर तुम्हाला काही लिहायला लावू शकतात की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय असतो, त्याचं डेरिव्हेशन काय आहे, राईट डाऊन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याचे डायग्राम काढा. त्याच्यानंतर त्याची मग परत वेगवेगळ्या एनर्जीचे फॉर्म्युले असतील, किंवा इलेक्ट्रॉन या पर्टिक्युलर एनर्जीने बंबार्ड केला तर काय तयार होतंय. त्यामुळं हे तर न्यूमेरिकल मध्ये झालं, पण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची थेरी 100% नीट वाचणं तुम्ही आवश्यक आहे. त्यानंतर आपला बोहर्स ऑर्बिट आहे. आज जे काही बोहर्स ऑर्बिट आहे तर त्या रिलेटेड पण थेरॉटिकल क्वेश्चन बऱ्याचदा विचारलेला आहे. त्यामुळे बोहर्स ऑर्बिटची थेरी तुम्ही नीट करणं गरजेचे आहे. बोहर्स ऑर्बिट झाल्यानंतर बाल्मार सिरीज जी आहे तो 16वा कन्सेप्ट आहे, बाल्मार सिरीज. यावर आतापर्यंत जे 5-7 वर्षामधले क्वेश्चन्स विचारले गेले त्यामध्ये साधारण 4दा क्वेश्चन विचारले गेलेला आहे बाल्मार सिरीजवर. त्यानंतर 17 आणि 18 हे तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल, किंवा त्याचा फोटो घेतला तरी चालेल. सो 17 नंबरचा जो कन्सेप्ट आहे जो आपल्याला थेरीसाठी महत्वाचा लागणार आहे, त्यामुळे डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे ते पण आहे. आणि लास्ट
बट नॉट द लिस्ट सरफेस टेन्शन ऑफ सोप बबल किंवा सरफेस टेन्शन रिलेटेडचे काही क्वेश्चनरीज असतील. त्यामुळं डबल स्लिट एक्सपेरिमेंट आणि 18वा जो आहे तो सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शनवर साधारण 5-10 क्वेश्चन विचारलेला आहे. सरफेस टेन्शनवर काय विचारू शकतात तर साधारण सरफेस टेन्शन जो आहे त्याचं डेरिव्हेशन विचारू शकतात की बाबा राईट डाऊन द शॉर्ट नोट ऑन सरफेस टेन्शन. मग त्याच्यामध्ये बबल असेल म्हणजे सरफेस टेन्शन बबलचं काय असू शकतं. त्यानंतर त्यामध्ये कॉन्टॅक्ट अँगल जे कुठले असतात त्याच्याशी रिलेटेड पण विचारू शकतात. पण सरफेस टेन्शनची थेरी त्याची डेफिनेशन हे तुम्ही 100% नीट ध्यान धरून अभ्यास करणं गरजेचं आहे, लिहून बघणं गरजेचं आहे. त्यामुळे परत एकदा मी रिवाइज करतो गोष्टी. तुम्हाला बोर्डाचं फिजिक्ससाठी घाबरण्याची काही एक आवश्यकता नाही, कारण तुम्ही जो अभ्यास केलेला आहे जेईचा त्यामध्ये न्यूमरिकलचं वेटेज जास्त आहे. कारण की जे क्वेश्चनरी थेरॉटिकल आहेत त्यामध्ये बरेचसे न्यूमरिकल आहेत. आणि तुम्ही हे पण बघा की साधारण तुमच्या पेपरमध्ये संख्या जी आहे तीच इतकी जास्त आहे ऑरची की तुम्हाला ही चिंताच नाही की काय आपल्याला टेन्शन आहे. आता तुम्ही हेही बघा, तुमचा जो पेपरचा पॅटर्न आहे तो जर पॅटर्न बघितला, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या क्वेश्चनची तयारी नाही झाली तुमची, थोड्या वेळासाठी अज्युम करा तरी चालतं ना, कारण ह्या 12 पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही 12 पैकी 8 याचं पर्सेंटेज काढलं आणि इंटू 100 केलं तर तुम्ही चेक करा की आपल्याला गरजेचंच नाही 8 म्हणजे 12चे 12 क्वेश्चन यायला पाहिजे. त्या 12 मधले जे न्यूमरिकल जास्त ते सॉल्व्ह करा ना. थेरॉटिकल लिहायचे ते नका लिहू. तुम्हाला कोण म्हणतं की हेच सॉल्व्ह करा किंवा तेच सॉल्व्ह करा. एनी ऑफ दी क्वेश्चन, एनी ऑफ दी 8 क्वेश्चन तुम्हाला म्हणजे 12 पैकी 8 कुठलेही सॉल्व्ह करायचे तुम्हाला जमतात. इथे सुद्धा बघा 12 पैकी 8 आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, इथे 12 12 24 आणि 5 हे जर टोटल तुम्ही केलं तर 12 दोन्ही 24, 24 आणि 5 27. तुम्ही हा विचार करा की 27 टोटल क्वेश्चन्स तुमच्याकडे दिसणार. त्यामधले तुम्हाला किती आले पाहिजे तर 8 आणि 16 आणि 3 19. तुम्ही विचार करा की तुम्हाला जवळपास 30 क्वेश्चन मधले 20च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मी थोडं एक्स्ट्रापोलेट केलं. सो 27 पैकी 19च क्वेश्चन जमले पाहिजे. त्यासाठी ते सगळेच थेरॉटिकल असतील अशी गरज नाही. म्हणून मी तुम्हाला वेटेज दिले की न्यूमरिकलचं जे वेटेज आहे ते खूप चांगलं आहे. त्यामुळे ते जे न्यूमरिकलचं वेटेज आहे ना की लास्ट वर्षी 30 मार्क विचारलेत, 39 मार्क विचारलेत, 36 मार्क विचारलेत आणि 10 मार्क MCQचे, म्हणजे एक प्लेन वेगळी. तुम्हाला परत एकदा हा व्हिडिओ समराइज करतो. ज्या विद्यार्थ्यांना जेईचा पेपर दिलेला आहे त्यांना टेन्शन आलेले की जेई मध्ये मला 75% बोर्डात मार्क घ्यायचेच आहेत, त्यात मी कसा चांगला स्कोर करू, किंवा जे मुलं आयुष्यात उशिरा अभ्यासाला लागलेत अशा लोकांसाठी हे फार महत्वाचं आहे. तुमचे न्यूमरिकल सॉल्विंग ॲबिलिटी जेई वाल्यांची चांगली असते, नीट वाल्यांची चांगली असते, सीईटी वाल्यांची चांगली असते. आणि बोर्डाचं प्रिपरेशन ज्यांनी केले त्यांनी तर 2 वर्ष ऑलरेडी बोर्डाचा खूप अभ्यास केलेला आहे मन लावून, 12वीचा 1 वर्षामध्ये. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी चिंताच नाही. त्यामुळे कशाला प्राधान्य द्या ते सांगतो, तुमचे फॉर्म्युला खूप स्ट्रॉंग पार्ट पाहिजे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचे आजपासून पुढचे जे काही 10-12 दिवस 15 दिवस तुमच्या हातात आहेत, यामध्ये न चुकता काय गोष्टी करायच्यात, न चुकता डेली फॉर्म्युला शीट बनवायचे आणि ती फॉर्म्युला शीट दररोज आपल्या आईवडिलांना म्हणायचं, हे घ्या कागद, मी सांगतो पहिला फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला, तिसरा फॉर्म्युला, चौथा, असं चॅप्टर वाईज काय त्याचं असतं की म्हणजे तुमच्या वडिलांकडे किंवा आईकडे किंवा तुमच्या मित्राकडे एकमेकांसोबत ग्रुप डिस्कशन करा की पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स, रोटेशनल डायनामिक मध्ये काय असतं, मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं, पहिले इंट्रोडक्शन असतं, इंट्रोडक्शन नंतर काय असतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट नंतर काय असतं, अँग्युलर स्पीड असते, त्याच्यानंतर काय असतं, अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं, त्यामध्ये काय असतं, त्याचे SI युनिट असतात, CGS युनिट असतात, त्यानंतर काय असतं, त्याचं डायरेक्शन असतं, त्यानंतर काय असतं, रिलेशन बिटवीन दी लिनियर व्हेलॉसिटी किंवा लिनियर स्पीड अँड अँग्युलर व्हेलॉसिटी असते. मग हे असं सिरीजनी हे सगळं तुम्हाला म्हणून दाखवता आला पाहिजे, बोलून दाखवता आला पाहिजे, म्हणजे तुमचे फॉर्म्युले पक्के असतील. तर मी जे सांगत होतो की 78 मार्क, 87 मार्क, 84 मार्क, ही गोष्ट तुम्हाला प्रामाणिक जमणार. त्यामुळं हे जे काही 18 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले, या 18 कन्सेप्ट किंवा 18 पर्टिक्युलर टॉपिकच्या
बाहेर तुमचा पेपर हार्डली 30% असेल. त्यामुळे 70% पेपर हा तुमचा गेस म्हणून म्हणतोय. असंही म्हणू नका की सर ह्यातलंच आलं पाहिजे. मी म्हणतोय ज्यांचा अभ्यास कमी झालेला आहे, ज्यांना एवढा वेळ राहिलेला नाही, अशांसाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही ते 18 थेरॉटिकल कन्सेप्टचं नीट करा आणि उरलेलं तुम्ही जेईचं केलेलं आहे असं मी अज्युम करतो. जर जेईचं उरलेलं सगळं चांगलं केलेलं असेल, न्यूमरिकल, MCQ, एका वाक्यात उत्तर द्या, तर तुम्हाला याच 18 पर्टिक्युलर टॉपिकचा अभ्यास केल्यामुळं तुमचे पर्सेंटेज 10वी-12वी बोर्डाचे हे बिलो 80% येणार नाहीत, ती खात्री देतो. आणि अशाच प्रकारचा व्हिडिओ मी केमिस्ट्रीचा पण टाकणार आहे, बायोचा पण टाकणार आहे आणि मॅथमॅटिक्सचा पण टाकणार आहे. त्याचा अभ्यास चालू आहे. साधारण लास्टच्या 10 वर्षात या फिजिक्ससाठी मी 17 ते 24 चा विचार केला, अभ्यास केला. त्याच पद्धतीनं बाकीच्या उरलेल्या विषयाचा पण अभ्यास करून तुमच्यासाठी व्हिडिओ टाकेन. त्यामुळं तुम्ही आचार्य डिजिटलच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हीच माहिती तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचवा, जर तुमचे चांगले मित्र जे असतील, जे तुम्हाला वाटतात. आणि बघत राहा आचार्य डिजिटल. आणि माझ्या सगळ्या आचार्य अकॅडमी परिवारातील विद्यार्थ्यांना फिजिक्सच्या पेपरसाठीच्या आजच खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप छान अभ्यास केलेल्या 2 वर्ष आणि जेई मध्ये तुम्हाला यश मिळणारच आहे, त्याबद्दल डाऊटच नाही काही. आणि बोर्डात सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला हे अबोव 80% मार्क मिळाव ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.